येस. ऑडिबल आहे का सांगावं एकदा प्लीज? एम आय ऑडिबल? अँड हाऊ आर यू ऑल? 2 डेज ऑफ घेतलेला आहे आपण. ऑफ नंतर आपण आजच भेटतोय 2 डेज ऑफ नंतर. सगळे कसे आहात? सगळ्यांसाठी गुड न्यूज पण आहे. तुम्हाला कळालेलं असेल गुड न्यूज. ऑडिबल आहे का हो? सगळ्यांनी आन्सर द्या प्लीज. स्पेसिफिक काही जण आन्सर देत नाहीये. येस. व्हेरी गुड. तर गुड न्यूज पासून काय स्टार्ट करायचं का आपण लेक्चर? मला मॅथ्स म्हणून आठवण करून द्यायचं आहे. ओके, ऍट द एंड ऑफ द लेक्चर सगळे जॉईन झालेले असतात, काही जण लेट जॉईन होणार, त्यामुळे मी ऍट द एंड ऑफ द लेक्चर तुम्हाला सांगतो. चालेल का हो? तुम्हाला काय करायचंय? मॅथ्स म्हणून आठवण करायचंय. ओके, आपण 11th ला मॅथ्स पण चालू करतोय. शॉर्ट मध्ये मी एकदा सांगतो ऍट द एंड ऑफ द लेक्चर, परत एकदा मी तुम्हाला सांगणार आहे. सीए रुपाली मॅम जे सीए फाउंडेशनला घेतात ना मॅथ्स, ते मॅथ्स पार्ट 2 घेणार आहेत. पार्ट 1 शेरला मॅम म्हणून आहेत, MSc केलेलं आहे त्यांनी, काही कॉलेजेसमध्ये शिकवलेले पण आहेत, करंटली पण काही कॉलेजेसमध्ये शिकवतात मॅडम, एक्सपिरियन्स्ड आहेत. त्यांनी मॅथ्स पार्ट 1 घेणार आहेत. पार्ट 2 सीए रुपाली मॅम घेणार आहेत. स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत मॅम, एमकॉम झालेलं आहे त्यांचं, गोल्ड मेडलिस्ट आहेत एमकॉम मध्ये, आणि सीए फाउंडेशनला मॅथ्स. त्यांचा रिव्ह्यू तुम्ही मॅथ्सला सीए फाउंडेशनच्या बॅचला विचारू शकता. आपण असं का करतोय? तर काही जण अकाउंट्स तर कंपल्सरी आहे, मॅथ्स आहे काही जणांचं, मग प्रॉब्लेम टायमिंगचं, कुठं जायचं सर, एकाच जागी झालं तर चांगलं होतंय, त्यासाठी आपण मॅथ्स चालू केलेलं आहे. ओके, मग हे कधी चालू होणार आहे? सप्टेंबर 1st वीकला. सप्टेंबर 1st वीकला हे बॅच स्टार्ट होणार आहे. तुमचं मॅथ्सचं ऍडमिशन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही तसं माझ्या पर्सनल नंबरवर कळवू शकता. मॅथ्सला आम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. ओके, त्याप्रमाणे तुम्हाला फीज आणि काही कसं असणार, आणि अकाउंट आणि मॅथ्स घेतलं तर काही कसं कॉम्बो तुम्ही देणार आहे कसं डिस्काउंट वगैरे, तर ते पण तुम्हाला कळून जाईल त्या मेसेजमध्ये. ओके, फक्त तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असं तुम्ही सांगा. ओके, सगळं इन्फो तुम्हाला दिलं जाईल. ओके, आय होप सगळ्यांना कळालेलं आहे. आणि ज्यांना सीए वगैरे करायचं आहे त्यांना मॅथ्स घ्यावंच लागतंय, आणि काही जणांना मिळालेलं नसेल, पण सर आम्हाला सीए करायचंय पुढं, त्यामुळे मॅथ्स करायचं आहे सर आम्हाला, तर तुम्ही क्लास करू शकता. ओके, कॉलेजमध्ये जरी मिळालेलं नसेल, तुम्ही लिंक मध्ये असण्यासाठी, म्हणजे पुढे सीए करायचं आहे ना, त्यासाठी तुम्ही क्लास करू शकता. ओके, सो कॅन वी स्टार्ट करायचं का आता? परमिशन द्या परत एकदा मला सगळ्यांनी, सर मॅडम. मला परत शेवटी आठवण करा, काही जण लेट जॉईन होतात, मी परत एकदा मॅथ्सचं सांगणार आहे सगळे इन्फॉर्मेशन. ओके, येस. सो गुड इव्हनिंग फ्रेंड्स. येस, सगळेजण माझ्यासोबत परत एकदा रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट म्हणणार आहेत. आय होप तुम्ही विसरला नाहीत, आणि सगळेजण तुम्ही माझ्यासोबत रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट, दॅट इज गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट्स म्हणणार आहे. ओके, सो लेट्स बिगिन. फर्स्ट, पर्सनल अकाउंट. डेबिट द रिसीवर अँड क्रेडिट द गिवर. रिसीवर को क्या देना है आपको? रिसीवर को डेबिट देना है और गिवर को क्रेडिट देना है. ओके, रिसीवर म्हणजे घेणारी व्यक्ती असेल तर डेबिट,
गिव्हर देणारी व्यक्ती असेल तर क्रेडिट. दिस इज फॉर पर्सनल अकाउंट. सर पर्सनल अकाउंट ही भूल गए हम सर. पर्सनल अकाउंट में क्या क्या आता है सर, क्या क्या इंक्लूडेड है सर? पर्सनल अकाउंट में ओनली इंडिविजुअल आते हैं क्या सर? इंडिविजुअल इंक्लूडेड है, फर्म्स, कंपनीज, लोकल बॉडीज, इंस्टीट्यूशंस, banks, these all are also included in personal account. I hope you remember. Okay, the real account. Before रिअल अकाउंट मध्ये काय काय इन्क्लुडेड आहे मला ते सांगायचंय. येस, मी एक्झाम्पल सांगतो. बिल्डिंग रिअल अकाउंट मध्ये येणार का? किंवा तुम्ही एक्झाम्पल सांगा, तुम्ही जे म्हणता मी ते. बिल्डिंग मी सांगितलं, एक जण कॅश म्हणतात, व्हेरी गुड, रिअल अकाउंट आहे कॅश. लाईव्ह स्टॉक, व्हेरी गुड, कार. येस, एक्झाम्पल्स ऑफ रिअल अकाउंट. बी क्विक, बाईक, व्हेरी गुड, बाईक पण रिअल अकाउंट आहे. लॅपटॉप, व्हेरी गुड. कॉम्प्युटर, फॅन, बाईक. येस, मोबाईल, व्हेरी गुड. लँड, व्हेरी गुड. लँड म्हणजे जमीन ना, ओपन लँडला, ओपन प्लॉटला आपण लँड म्हणतो. इन्व्हेस्टमेंट, व्हेरी गुड. गुड्स, रिअल अकाउंट, व्हेरी गुड. बुक, स्पेसिफिकली बुक्स रिअल अकाउंट आपण म्हणू शकतो. येस, लॅपटॉप वगैरे. येस, व्हेरी गुड. सगळे तुम्ही ऑलमोस्ट एक्झाम्पल दिलेला आहात. वस्तू, थिंग्स, प्रॉपर्टी मध्ये येत असेल तर रिअल अकाउंट. रूल काय मग सर? डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. स्टेशनरी येत नाही, रिअल अकाउंट स्टेशनरी येत नाही प्रणव, ते नॉर्मल अकाउंट मध्ये येते स्टेशनरी. ओके, रिअल अकाउंट मध्ये येत नाही स्टेशनरी. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे काय म्हणायचं त्यांना, जे बिझनेस मध्ये येणार आहे, व्हॉट कम्स इन टू द बिझनेस. डेबिट व्हॉट कम्स इन टू द बिझनेस, क्रेडिट व्हॉट गोज आउट ऑफ द बिझनेस. बिझनेस मधून जात असेल तर त्याला क्रेडिट, बिझनेस मध्ये येत असेल तर त्याला डेबिट. येस, फॉर नॉमिनल अकाउंट. येस, नॉमिनल अकाउंटचे एक्झाम्पल. स्टेशनरी हे नॉमिनल अकाउंट आहे. सॅलरी, रेंट, व्हेरी गुड. अजून तुम्ही सांगायचंय. बी इंटरॅक्टिव्ह प्लीज. मला इंटरॅक्टिव्ह क्लास आवडतंय. इंटरॅक्टिव्ह पाहिजे. स्टेट बसा, इरेक्ट बसा, व्हेरी गुड. वेजेस, रेंट, ऍडव्हर्टाइजमेंट, व्हेरी गुड. सॅलरी, रेंट, वेजेस, ऍडव्हर्टाइजमेंट एवढं आलेलं आहे. नेक्स्ट, रिपेअर्स, व्हेरी गुड. आन्सर द्या, रॉंग असेल तरी मला चालतंय. कमिशन, व्हेरी गुड. ऑडिट फीज, व्हेरी गुड. रेंट, रेंट झालेलं आहे तरी व्हेरी गुड. तुम्ही ट्राय करताय. आन्सर द्या, टाईप करा. इंटरेस्ट, व्हेरी गुड. इन्शुरन्स प्रीमियम, व्हेरी गुड. येस, आता लॉसचे एक्झाम्पल देतात बघा. लॉस बाय फायर, व्हेरी गुड. लॉस बाय थेफ्ट, रिपेअर्स, हे एक्सपेन्सेस झाले. लॉस बाय थेफ्ट हे लॉसचे एक्झाम्पल. इन्कम सांगा मला. येस, एनीवन? इन्कम, इन्कम. प्रॉफिटला मी इन्कम म्हणणार नाही. इन्कम सांगा ना. रेंट रिसिव्ड, व्हेरी गुड. रेंट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, interest received. These all are incomes. Expenses, losses, incomes and gains जर असतील तर कुठे घ्यायचं? नॉमिनल अकाउंट. येस, व्हेरी गुड. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. एक्सपेन्स और लॉस असेल तर डेबिट. इन्कम और गेन असेल तर क्रेडिट. रिवाइज झाले का? त्याच्यामध्ये काय काय रिवाइज झालं का मला एकदा सांगा. रिवाइज झालंय का? व्हेरी गुड. आता एक तुम्हाला सिंपल स्ट्रॅटेजी सांगतो मी. हे तुम्हाला कसं लक्षात राहणार आहे. लॉंग टर्म साठी जर तुम्हाला पाहिजे असतील, म्हणजे सर आम्हाला अकाउंट परफेक्ट करायचंय सर,
कारण कसं आहे 11-12 ला अकाउंट आहे आणि आपण कॉमर्स फील्ड मध्ये तुम्ही काही करा कॉमर्स मध्ये अकाउंट्स असणार आहे. मग हे लॉंग टर्म मध्ये तुम्हाला लागणार आहे. सर मग कसं लक्षात ठेवायचं? एक ट्राय करा तुम्ही 24 आवर्स मधले ओके वी हॅव 24 आवर्स अ डे त्याच्यामध्ये तुम्ही 5 मिनिट काढा लेक्चर सोडून ना लेक्चर सोडून त्याच्यामध्ये काय करायचं पर्सनलचं लिस्ट रिअल अकाउंटचं लिस्ट आणि नॉमिनल अकाउंटचं लिस्ट हे 2 to 3 मिनिट्स मध्ये होते रीड करायचं लाऊडली पर्सनल अकाउंटचं लिस्ट रिअल अँड नॉमिनलचं देन राहिलेल्या 2 मिनिट्स मध्ये रूल्स पर्सनल रिअल अँड नॉमिनलचे ओके फॉर फ्यू डेज परत एकदा तुम्हाला करायचे ओनली 5 मिनिट्स मी फक्त 5 मिनिट मागतोय तुम्हाला 24 आवर्स मधले ओके सगळ्यांकडे मला सांगायचं 5 मिनिट्स आहेत का माझ्यासाठी 5 मिनिट्स आहेत का सो लेट्स कंटिन्यू सगळ्यांकडे वेळ आहे 5 मिनिट्स थँक्यू सो मच माझ्यासाठी तुम्ही 5 मिनिट्स आहेत म्हणलात तर खरं हे तुमच्यासाठीच आहे ओके हे 5 मिनिट्स तुम्हाला फार बेनिफिट होणार आहे ओके कारण मी 11th पास आहे ओके 11th माझं पास झालेलं आहे हे सगळ्यांना माहित असायला पाहिजे 11th मी पास आउट आहे सगळ्यांना माहित आहे का हो 11th मी पास झालेला आहे म्हणून कोणाला डाऊट वगैरे काय आहे का यस एनीवन तसं काय असेल तर सांगा मग आपण क्लॅरिफाय करू शकतो ते ओके please write down serial number 37 or transaction number 37 withdrew cash rupees 1000 from bank for office use yes Harshavardhan absolutely right आता मी एक्सप्लेन करणार आहे प्लीज कॉन्सन्ट्रेट करा मी लिहिलेलं आहे मला माहित आहे प्लीज पेन डू नॉट राईट withdrew cash 1000 from bank for office use that means you have withdrawn cash just like from ATM तुम्ही बँकेत गेलात आणि कॅश विड्रॉ केलात म्हणजे काय केलात एटीएम मधून कॅश विड्रॉ केल्यासारखं आहे 1000 रुपये विड्रॉ केलात म्हणजे काय मिळालं तुम्हाला कॅश फर्स्ट अकाउंट हे कॅश तुम्ही कुठून विड्रॉ केलात मला ते सांगा सर बँकेतून विड्रॉ केलो एटीएम मधून विड्रॉ केलात असं जर तुम्हाला वाटत असेल एटीएम म्हणजे बँकच आहे ना हो एटीएम मधून विड्रॉ एटीएम अकाउंट नसतंय ना असं एटीएम अकाउंट नसतंय बँक अकाउंट असतं बँक अकाउंट कारण बँकेमधून पैसे कट होणार ना हो इथे स्पेसिफिक त्यांनी एटीएम वगैरे सांगितले बट अमाऊंट कुठून होणार आहे सेकंड अकाउंट विल बी बँक अकाउंट सेकंड अकाउंट विल बी बँक अकाउंट मला काय म्हणायचंय समजतंय का हो विड्रीव कॅश रुपीज 1000 फ्रॉम फॉर यूज कॅश विड्रॉ केलो फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट कारण कॅश मिळालंय ना हो आणि कुठून विड्रॉ केलो बँकेमधून सेकंड अकाउंट इज बँक अकाउंट
ओके, बँक अकाउंटचं सिंपल रूल लक्षात आहे का तुम्हाला? येस. आता ज्यांनी जॉईन झालेत त्यांचं नाव मला 1 2 3 4 म्हणून दिसतंय. प्लीज मेसेजमध्ये तुम्ही मला नाव सांगणार का? आता ज्यांनी जॉईन झालेत. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय आय थिंक. राइट साइड बॉटम कॉर्नरला चॅट म्हणून ऑप्शन आहे. मोर म्हणून ऑप्शन आहे. त्याच्यावर क्लिक करा. एकच मिनिट. राइट साइड बॉटम कॉर्नरला मोर म्हणून ऑप्शन आहे. त्याला क्लिक केल्यानंतर चॅट म्हणून दिसेल. तुम्ही मला हाय वगैरे पाठवू शकता तिथून. जर तुम्हाला मिळालं असेल. येस, तुम्ही हँड रेज केलात. प्लीज तुमचं नाव मला टाइप करून सांगा ना. तुमचं नाव मला 1 2 3 4 5 म्हणून दिसतंय. मे बी तुम्ही झूम ॲपवर तसं टाकलेलं आहे. पासवर्डच्या जागी म्हणजे पासवर्ड टाकताना 1 2 3 4 5 टाकायचं होतं. तुम्ही नेम कडे पण तेच टाकलेलं आहे. मला एकदा चॅट बॉक्स मधून तुम्ही प्लीज नाव सांगता का? आय थिंक कुणाल आहेत. मला चॅट बॉक्स तुम्हाला मिळाले का नाही हे बघायचंय. त्यासाठी मी विचारतोय. राइट साइड बॉटम कॉर्नरला मोर म्हणून ऑप्शन आहे. येस, कुणाल, व्हेरी गुड. तुम्हाला इथूनच काय करायचंय? जर काही क्वेश्चन असेल तर तुम्ही इथूनच मला विचारू शकता चॅट बॉक्स मधून. और मी काय विचारल्यानंतर तुम्हाला आन्सर द्यायचं असेल तर तुम्ही इथूनच देऊ शकता. ओके कुणाल? येस, व्हेरी गुड. सो आपण कंटिन्यू करत आहोत. आपण कुठं होतो? आपण कॅश काढलो होतो एटीएम मधून. कुणाल, तुम्ही अजिबात काय टेन्शन घेऊ नका. इनिशियल लेक्चर जे आहे युट्यूबवर आहेत. तुम्ही ते नंतर बघू शकता. आता जरी कळालं नाही तरी मिनिमम एक 8 to 10 डेज तुम्ही कंटिन्यू करा. 100% कळणार आहे. ओके. आता काही कळालं नाही तरी टेन्शन घेऊ नका. लिहू पण नका काहीच. ओके. आजचं लेक्चर फर्स्ट लेक्चर आहे तुमचं. ओके. येस. withdrawn or withdrew cash ₹1000 from bank for office use. काय विड्रॉ केलो? सर कॅश विड्रॉ केलो. फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट. कुठून विड्रॉ केलो? बँक मधून विड्रॉ केलो. सेकंड अकाउंट इज बँक अकाउंट. फर्स्ट अकाउंट इज कैश अकाउंट इज पर्सनल, रियल और नॉमिनल. यस, एवरीवन हैज टू आंसर. सबको आंसर देना है मित्रों. सोना नहीं है अपने को. ओके, ओनली 1 आवर क्लास है. ओके, दिन भर तो क्लास नहीं है. जो क्लास में सोना है आए हो आप. ऐसा भी नहीं है कि मैं 4 to 5 आवर्स क्लास ले रहा हूँ जो आप अकाउंट से क्लास में भी सो जाओ. ओके, ओनली 1 आवर क्लास है. प्लीज कॉन्सन्ट्रेट. कॅश अकाउंट इज रियल अकाउंट. थँक गॉड. ओके, तुम्हाला सगळ्यांना आठवण आहे कॅश अकाउंट इज रियल अकाउंट. वस्तू, थिंग्स, प्रॉपर्टी, कॅश अकाउंट. हा, त्याच्यामध्ये येतं त्यामुळं रियल अकाउंट. नेक्स्ट, बँक अकाउंट इज पर्सनल, रियल, नॉमिनल. यस, सबको आंसर देना है. एक जण रियल म्हणतायत, बाकी सगळे पर्सनल म्हणतात. पर्सनल इज करेक्ट. पर्सनल अकाउंट. बँक अकाउंट इज पर्सनल अकाउंट. इंडिव्हिज्युअल, फर्म्स, कंपनीज, बँक सगळे पर्सनल अकाउंट मध्ये येतात. आठवण आहे का हो? बट बँक साठी एक सिंपल रूल सांगितलं होतो. ओके, तेव्हा बघू ते डेबिट क्रेडिटच्या वेळेस. आता मला थोडं कॉपरेट करा. आता मला तुम्ही सांगा, आधी तुम्ही आन्सर सांगा, मी एक्सप्लेन करतो. कॅश अकाउंटला तुम्हाला काय वाटतंय, काय द्यायला पाहिजे? रियल अकाउंट आहे. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. तुम्हाला काय वाटते सांगा. दोनच ऑप्शन आहेत, डेबिट और क्रेडिट. समजत डेबिट द्या, तुम्ही वाटतंय ते नसेल तर काही सांगा. येस विचारून डेबिट द्यायचा. मॅक्सिमम मला डेबिट म्हणतायत, मी डेबिट लिहितो. क्रेडिट वाले नाराज व्हायचं नाही, मी एक्सप्लेन करणार आहे.
कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट अँड सगळ्यांनी सांगितलं डेबिट म्हणून मी डेबिट लिहिलो, मी एक्सप्लेन पण करतो. मग बँक अकाउंटला काय द्यायचं, डेबिट का क्रेडिट? येस, बँक अकाउंट. येस, एव्हरीवन इज सेइंग क्रेडिट. सगळेजण म्हणतात क्रेडिट. मी क्रेडिट लिहू का हो मग? येस. आता मी एक्सप्लेन करणार आहे, तुम्ही काही लिहायचं नाहीये. डू नॉट राईट. हे डेबिट क्रेडिट कसं आलं मी एक्सप्लेन करणार आहे. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. फॉर डेबिट और क्रेडिट यू मस्ट नो रूल ऑफ रिअल अकाउंट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. ट्रान्झॅक्शन काय बघायचं. कॅश तुम्ही काय केला, तो विड्रॉ केलात. बँकेमधून तुम्ही कॅश विड्रॉ केलात, मग बिझनेसमध्ये कॅश येणार आहे ना. कॅश कम्स इन टू द बिझनेस. डेबिट व्हॉट कम्स इन टू द बिझनेस. हे बघा, डेबिट व्हॉट कम्स इन. मग कॅश कम्स इन टू द बिझनेस म्हणलात ना, डेबिट व्हॉट कम्स इन टू द बिझनेस. कॅश अकाउंटला डेबिट द्यायचं. आय होप कॅश अकाउंटला डेबिट तुम्हाला कळालेलं आहे. सेकंड वन इज बँक अकाउंट. बँक अकाउंट इज पर्सनल अकाउंट. आय नो द रूल ऑफ पर्सनल अकाउंट, बट तुम्हाला एक इझी रूल सांगितलेला आहे मी, आठवत आहे का? इझी रूल सांगितलेला आहे मी, पर्सनल अकाउंटच्या रूलने पण तुम्हाला सांगतो. बट आधी मला इझी रूलनी मला सांगायचंय. मी तुम्हाला इझी रूल काय सांगितलेलं आहे बँक अकाउंटचं. बँक बॅलन्स इन्क्रीज होत असेल तर डेबिट, वाढत असेल तर डेबिट, कमी होत असेल तर क्रेडिट, डिक्रीज होत असेल तर क्रेडिट. म्हणजे बँक बॅलन्स काय होतं चेक करायचं. तुम्ही बँक बॅलन्स वर फोकस केलात तर 100% तुम्हाला आन्सर भेटणार आहे. आता बघा, मी एक्सप्लेन करतो. तुम्ही बँकेमधून कॅश विड्रॉ केलात किंवा एटीएम मधून विड्रॉ केलात समजा, तर बँक बॅलन्स वाढणार आहे, इन्क्रीज होणार आहे का डिक्रीज, तुम्ही सांगा. वाढणार आहे का कमी होणार आहे? बँक बॅलन्स विल इन्क्रीज और डिक्रीज, तुम्ही सांगा. बँकेतून अमाऊंट काढला तुम्ही 1000 रुपीज, येस. गोपाल म्हणतात इन्क्रीज. अहो, इन्क्रीज कसं होणार? बाकी सगळे डिक्रीज म्हणतायत. काही जण आन्सर मला आन्सर द्यायचंय. तुम्ही तुमच्या बँक अकाउंट मधून पैसे विड्रॉ केला, अमाऊंट काढला, तर काय होणार आहे? डिक्रीज. व्हेरी गुड. गोपाल, आपण काय केलं, बँकेतून पैसे काढले, जमा केले, नॉट डिपॉझिटेड, विड्रॉन कॅश. ओके, मग बँक बॅलन्स कमी होणार आहे. कॅश मिळणार आहे आपल्याला, करेक्ट आहे, पण बँक बॅलन्स काय होणार? कमी होणार आहे. बँक बॅलन्स विल डिक्रीज. सो आपण काय केलेलं आहे? क्रेडिट. सर मग ते पर्सनल अकाउंट लिहिलात ना सर तुम्ही, पर्सनल अकाउंटच्या रूलने सांगा ना सर आम्हाला. तसं पण सांगतो. पर्सनल अकाउंटचा रूल बघा. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिसिव्हर असेल तर डेबिट, गिव्हर असेल तर क्रेडिट. आता तुम्ही काय केलात? बँकेतून पैसे विड्रॉ केलात. यू हॅव विड्रॉन 1000 बँक. मग आता बँक अकाउंटला डेबिट द्यायचं, क्रेडिट चालू आहे. मग बँक रिसिव्हर आहे का गिव्हर आहे बघा. बँकेतून 1000 तुम्ही विड्रॉ केलात, बँक तुम्हाला दिले ना 1000 रुपीज, मग बँक इज गिव्हर. बँक इज गिव्हर. बँक इज गिव्हर, सो क्रेडिट द गिव्हर. बँक अकाउंटला क्रेडिट. समजलंय का हो? मी एक्सप्लेन केलेलं आहे. अजून कोणाला कळालेलं नसेल तर मला विचारायचंय. बाकीच्याने प्लीज लिहून घ्या, राईट इट डाऊन. ज्यांनी न्यूली जॉईन झाले तुम्ही काही लिहू नका प्लीज. आज एक दिवस वेट करा.
ड्रॉइंग्स अकाउंट का येत नाही असं एक जण विचारतायत. मला सांगा पर्सनल यूज साठी काढलात का तुम्ही कॅश? पर्सनल यूज असल्याशिवाय ड्रॉइंग्स अकाउंट येणार आहे का हो? नो. ओके. हा, बाकीचे आन्सर देत आहेत मला. ज्यांनी विचारले त्यांनी सांगायचंय. ड्रॉइंगचं डेफिनेशन आहे पर्सनल यूज पाहिजे सगळ्यात इम्पॉर्टंट. मला सांगा पर्सनल यूज आहे का हो? नो. ओके, त्यामुळे ड्रॉइंग्स अकाउंट येणार नाही. पर्सनल असायला पाहिजे. तुम्हाला त्यांना स्पेसिफिकली सांगावं लागेल ना, म्हणजे असं होणार नाही 1000 रुपीज कॅश काढलेत, काय सांगितलं नाही तर मग ऑफिस यूज साठी असते ते. स्पेसिफिकली सांगावं लागतं पर्सनल यूज आहे म्हणून, तरच ड्रॉइंग्स घ्यायचं. अदरवाईज फक्त बँक अकाउंट आणि कॅश अकाउंट. येस, ज्यांचं झालंय ट्राय 38, ट्रान्झॅक्शन नंबर 38 फार इंटरेस्टिंग आहे. ट्रान्झॅक्शन नंबर 38 फार इंटरेस्टिंग आहे. ज्यांना असं वाटतंय की आपल्याला सगळे येत आहे आता अकाउंट, त्यांच्यासाठीच आहे ते. म्हणून मी सांगतो प्लीज गडबड करू नका म्हणून. कुठं जायचं नाहीये आपल्याला. मी पण इथंच आहे, तुम्ही पण आहे. सगळं आपण अकाउंट सगळं कव्हर करणार आहे. ओके, विदिन फ्यू डेज आपण बुक पण लॉन्च करणार आहे. विदिन फ्यू डेज ओके, बुक लॉन्च होणार आहे 11th. फार रिमार्केबल बुक असणार आहे. तेवढं तुम्ही केलात, क्लास करून तेवढं केलात तर दॅट्स इट. ओके, आन्सर सांगितलेले आता चेक करायचंय. मी आन्सर एक्सप्लेन करतो. वेट. 38 नंबर. हा, प्लीज कॉन्सन्ट्रेट. मी कलर चेंज करतो. हा, येस, मला माहित आहे भरपूर जणांचं झालेलं आहे. भरपूर जण आन्सर पण सांगितलेले आहेत. मी सांगू का नको मला ते सांग. मला परमिशन आहे का नाही बोलायचं का नाही? मला पण ऑपॉर्च्युनिटी द्या प्लीज. हा प्लीज, मी रिक्वेस्ट करतो. मला माहित आहे सगळ्यांना येते आता. मी आधी ट्रान्झॅक्शन एक्सप्लेन करायचं ट्राय करतो. पेड वाईफ्स मोबाईल बिल ₹500. म्हणजे प्रोप्रायटर असेल, ओनर असेल, त्यांनी काय केलेलं आहे, पे केलेलं आहे वाईफचं मोबाईल बिल ₹500. पे केलंय ₹500 म्हणजे काय दिलेलं असेल हो? ₹500 पे केलंय म्हणजे काय दिलेलं आहे? कॅश दिलाय. फर्स्ट अकाउंट इज कॅश. फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट. आता वाईफचं मोबाईल बिल भरलेलं आहे 500. वाईफचं मोबाईल बिल. का आठवतंय का तुम्हाला? नाही, मोबाईल अकाउंट इज रॉंग आन्सर. मोबाईल बिल भरलेलं आहे ते पण वाईफचं. मला सांगा बिझनेस चालवण्यासाठी वाईफच्या मोबाईल बिलचं पेमेंट गरजेचं आहे का हो? बिझनेस चालवण्यासाठी काही पण तुमचं बिझनेस असेल, तुमच्या वाईफचं मोबाईलचं बिल त्याच्यामुळं बिझनेस चालणार आहे का? ते बिझनेसचा खर्च आहे का? नो. ते पर्सनल झालं ना. पर्सनल झालं, पर्सनल. आताच बिफोर फ्यू मिनिट्स मी पर्सनल यूज बद्दल बोलत होतो. आठवतंय का? सर काय आठवायला पाहिजे? कॅश और गुड्स withdrawn by the proprietor or owner from the business
फॉर पर्सनल यूज ह्याला आपण काय म्हणतो सगळ्यांनी सांगायचंय. यस एव्हरीवन. कॅश और गुड्स withdrawn by the proprietor from the business for personal use is called as. काही जणांना आन्सर देता येत नसेल, कधी कधी झूम ऍप मध्ये चॅटला प्रॉब्लेम येत आहे, टेन्शन घेऊ नका, फक्त लेक्चर कंटिन्यू करायचं. यस व्हेरी गुड. एव्हरीवन इज सेइंग ड्रॉइंग्स. दिस इज कॉल्ड ड्रॉइंग्स. मग पर्सनल यूज आहे कॅश और गुड्स, काही विड्रॉ करू दे प्रोप्रायटर किंवा ओनर बिझनेस मधून पर्सनल यूज साठी, हे ड्रॉइंग्स आहे. मग आता वाईफच्या मोबाईलचं बिल सिंपल आहे. समजा तुम्ही चालू केलात बिझनेस, तुम्ही चालू केलात, तुमचे स्पाऊस, आता काही स्टुडंट्स मेल आहेत काही फिमेल आहेत. स्पाऊस म्हणजे कसं असतं माहिती का तुम्हाला, तुम्ही जर मेल असेल तर वाईफ हे तुमचे स्पाऊस आहेत, तुम्ही फिमेल असेल तर हजबंड जे आहेत तुमचे ते स्पाऊस. स्पाऊस हे कॉमन वर्ड आहे, माहित आहे ना तुम्हाला. हे इंग्लिशचा क्लास नाहीये तरी मी कधी कधी सांगतो, नॉलेज साठी माहित असायला पाहिजे. हे स्पाऊस जे मी लिहिलेलं आहे ना, आय होप तुम्हाला मला काय म्हणायचं हे कळालेलं आहे. आता समजा तुम्ही बिझनेस स्टार्ट केलात, ओके, इंडिव्हिज्युअल, मग तुमचे स्पाऊस असणार, म्हणजे तुमची वाईफ असणार, तुमची मोबाईलचं बिल तुम्ही भरा. मला सांगा त्याचं आणि बिझनेसचा काही संबंध आहे का? अजिबात नाहीये. ते तुमचं पर्सनल यूज झालं ना मोबाईलचं, अजिबात काही रिलेशन नाहीये. मग ते पर्सनल यूज झालं, त्यामुळे आपण काय करणार आहे, ड्रॉइंग अकाउंट येत. इथं वाईफ्स मोबाईल बिल अकाउंट लिहायचं नाही, ब्लंडर करायचं नाही आपल्याला. सेकंड अकाउंट इज ड्रॉइंग्स अकाउंट. यस. नाउ कॅश अकाउंट इज, मी कलर चेंज करतो. कॅश अकाउंट इज पर्सनल, रियल और नॉमिनल. Cash account is personal, real or nominal. Very good. Everyone is saying real account. वस्तू थिंग्स प्रॉपर्टी मध्ये येते, कॅश हे रियल अकाउंट. सेकंड अकाउंट इज ड्रॉइंग्स अकाउंट. सेकंड अकाउंट इज ड्रॉइंग्स अकाउंट. सगळ्यांनी मला सांगायचंय. ड्रॉइंग्स अकाउंट इज, ड्रॉइंग्स कोणाचे आहेत? प्रोप्रायटरचे ड्रॉइंग्स आहेत. प्रोप्रायटर व्यक्ती पर्सन आहे. दिस इज पर्सनल अकाउंट. हे प्रोप्रायटरचे ड्रॉइंग्स आहेत ना, ओनरचे आहे, त्यांनी काय केलेलं आहे, एकतर कॅश किंवा गुड्स काढले किंवा आता वाईफचं मोबाईलचं बिलचं पेमेंट केलं, मग त्यांचं इंडिव्हिज्युअल आहे ना ते, त्यांच्या ड्रॉइंग साठी आपण एक अकाउंट प्रिपेअर केलेलं आहे. हे प्रोप्रायटरचे ड्रॉइंग्स आहेत. प्रोप्रायटर हे व्यक्ती पर्सन आहेत ना, त्यामुळे ते पर्सनल अकाउंट. येस. नाउ डेबिट और क्रेडिट. Cash account is real account. For debit or credit, you must know rule of real account. Debit what comes in, credit what goes out. जे येत आहे बिझनेस मध्ये, जे येत आहे त्याला डेबिट, बिझनेस मधून जे जात आहे त्याला क्रेडिट. आता तुम्ही पेमेंट केलात, 500 रुपीज वाईफच्या मोबाईल बिल साठी पेमेंट, कॅश तुम्ही दिलात, कॅश गोज आउट. क्रेडिट व्हॉट गोज आउट, क्रेडिट व्हॉट गोज आउट. काही जण आन्सर देत नाही येतो. काही जण आन्सर देत नाही, आन्सर द्यायचे सगळ्यांनी. नेक्स्ट
ड्रॉइंग्स अकाउंट इज पर्सनल अकाउंट. एक सिक्रेट सांगितलं होतं कानामध्ये मी, आठवतंय का? कानामध्ये एक सिक्रेट सांगितलं होतं. आठवतंय का? ड्रॉइंग्सला नेहमी काय करायचंय? ड्रॉइंग्सला नेहमी डेबिट येणार आहे. ड्रॉइंग्सला नेहमी डेबिट देतो आपण. हे कसं ते मी काय करणार आहे, नेक्स्ट मीटिंग मध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. ओके, नेक्स्ट मीटिंग मध्ये मी करणार आहे ड्रॉइंग अकाउंटला डेबिट कसं बाय पर्सनल अकाउंट. बट आता सगळेजण ऑलमोस्ट जॉईन झालेले आहेत. लास्ट 2 मिनिट्स मध्ये मी मॅथ्सचं सांगतो परत एकदा. आपण 11th मॅथ्स पण चालू करतोय आपल्याच क्लासमध्ये. एकीकडेच तुमचं 11th मॅथ्स म्हणजे मॅथ्स प्लस अकाउंट्स होण्यासाठी आपण हे क्लास चालू करतोय. ह्याच्यामध्ये तुम्हाला माहित असेल तर पार्ट 1 अँड पार्ट 2 आहेत. ओके, मग पार्ट 2 जे सीए फाउंडेशन रुपाली मॅम घेतात, सीए रुपाली मॅम, ते घेणार आहेत पार्ट 2 मॅथ्सचं तुमचं. आणि पार्ट 1 जे आहेत शेरला मॅम म्हणून आहेत, एक्सपिरियन्स्ड मॅम आहेत, कॉलेजेसमध्ये शिकवतात. ते आधी पण शिकवलेले आहेत, सध्या पण शिकवतात. काही कॉलेजेसमध्ये त्यांचं MSc झालेलं आहे. ओके, आणि सीए फाउंडेशनला रुपाली मॅम जे शिकवतात त्यांचा रिव्ह्यू पण तुम्ही सीए फाउंडेशनच्या बॅच कडून घेऊ शकता. ओके, फार क्वालिफाईड फॅकल्टी आहेत. तुम्ही सप्टेंबर 1st वीकला बॅच चालू होणार आहे. ओके, मग फॉर फ्यू डेज तुम्ही बसू शकता. तुम्हाला कळून जाईल काय क्वालिटीचं आपण घेणार आहे. जसं आपण अकाउंटचं आता घेतोय तसं तुमचं मॅथ्सचं पण इथंच होऊन जाणार आहे. ज्यांना पण जॉईन करायचंय त्यांनी काय करायचंय, रजिस्टर करा, पर्सनल नंबरवर माझ्या मेसेज करा, सगळं पुढचं इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. ओके, जोपर्यंत लाईव्ह चालू होत नाही तोपर्यंत ऑनलाईनच असणार आहे. ओके, सगळ्यांना समजलंय का हो? मॅथ्सचं इन्फॉर्मेशन सगळ्यांना समजलंय का? समजा ज्यांना मॅथ्स मिळालेलं नाहीये त्यांना सीए फाउंडेशन साठी मॅथ्स करायचंय सर, आम्हाला 11th-12th मी क्लास लावतो सर, आम्ही आधीच तयारी करायचंय आम्हाला, तर त्यांनी पण जॉईन करू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, आणि ज्यांना मिळालेलं त्यांनी तर जॉईन करू शकतात. सो आणि तुमचे कोण फ्रेंड्स असतील त्यांना पण तुम्ही सांगू शकता इन्फॉर्मेशन. मॅथ्स आणि अकाउंट क्लास एकीकडेच पाहिजे असेल, भरपूर जणांना तसंच असतंय, त्यामुळे आपण असं कॉम्बो पण काढलेला आहे. फीजचं इन्फॉर्मेशन वगैरे तुम्हाला मेसेज मध्ये मिळून जाईल. ओके, लास्ट 1 मिनिट रिमेनिंग आहे. सगळ्यांनी आता परत नेक्स्ट मीटिंग लगेच जॉईन व्हायचंय. ओके, सी यू. पण हे